देवा रे आमने सामने गोड कोणारा मूसा आणि त्या को एक गडबड जाईल जर इस्रायल लोक आहे योगा जमाना में है कि आखिया का मूसा आम्हाला पाय दे या जंगला में पाय नहीं मिले तरा मा काय खोजे अरे तू ते माहे वायदो को यो का दुदा मुदा रेल सेल देश में ले जाए ता तो खूब खूब आनंदा गोठे काही नाही पाय भी नहीं जोड़ा के लोग टूटरा लग गया अने मूसाए प्रभु लखिया हालेलुया अने मूसाल देवे आख्या जो खोलकड़ा लाख पाय दी अने मूसाए काय कोया खोलकड़ा ही गया खोलकड़ा जैनता आखा जस्ता पाय दे हालेलुया परंतु मूसाए वयक गुस्सा में वह खिजवाई गयो वो बेसुंती लोक है मन है बेसुंती मन लोक है तुम्हें हटिया खोलकड़ा ने पाई काढू का के आखिन खोलकड़ा बेंदा ठोक्या पाई खोलकड़ा मन गया त्या लोक है पाई पीदा भी पहले ता गड़बड़ ती काय जाई चार शब्द जो अक्षर है तो गड़बड़ काय गड़बड़ जाई ता गड़बड़ ई जाई का मूसाए ता खोलकड़ा है जाए तो परम मूसा में धन्य तो सेनाधीश परमेश्वर हमें तो अनादि काळात अनंत काळ तो ईश्वर तो धन्य है देवाल मन में मत आजस्ती प्रभु ता लेख है लेख वसाड़ो नहीं मुझे के बोली देता हूँ प्रभु मूसा लह के खेल ता इस्राएल लोक अगला त्या लोक हमोर मान मानता जस्ती ती मानती ये नहीं देनी पाई देना प्रभु खोलकड़ा माने लोक है पाई पीदा भी परंतु गड़बड़ मूसा जाई अन मूसा लाके देने तो कनान देश में नहीं जाए हालेलुया बाबू देवारे गोड कोणारो माहू जो 6 लाख लोक ले जाणारो यर्दन नयल पासला वाळे दिन कोरी भूमी ले जाणारो व्यक्ति तो ता कनान देश में नहीं पहुंचे हालेलुया या लगते हैं गड़बड़ देवाल मान नहीं देनी तर आपण पोली आखना मतलब देवाल मान देना है हालेलुया आणि तो देव काय है यशायाना पुस्तक या 55 अध्याय અને 5 आणि 6 कलम यशायाना पुस्तक 55 अध्याय 5 आणि 6 कलम यशाया पुस्तक या 55 5 आणि 6 पहा जे राष्ट्र तू ओळखीत नाहीस ते तू बोलावशील आणि ज्या राष्ट्राने तुला ओळखले नाही ते यहोवा तुझा देव याच्यामुळे इस्रायलाचा पवित्र याच्याकरिता तुझ्याकडे धावेल कारण त्याने तुला शोभायुक्त केले आहे हालेलुया 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 5-6 ने 6 वचन वाचित यहोवा सापडेल त्या काळी तुम्ही त्याला शोधा तो जवळ असता तुम्ही त्याला हाक मारा दुष्ट आपला मार्ग व अन्याय मनुष्य आपल्या कल्पना सोडून देवो आणि यहोवाकडे तो परत येवो म्हणजे तो त्याच्यावर दया करेल आणि आमच्या देवाकडे तो परत येवो कारण तो उदंड क्षमा करेल हालेलुया तो परमेश्वर क्षमा करना रहे जब तक यहोवा मिल सकता है तब तक उसको खोज में रहो आज समय है भाबो ही त्या परमेश्वराला होदना आज मा हे परमेश्वराला मनासाठी खूप तरीका होती काढला है हालेलुया माहे खूब योजना होती काढली उत्पत्ति में लेख है देवे मनुष्य ने सुंदर बनायो पण तेने घणी योजना शोधी काढी छे गुजराती में लख्યું परमेश्वरे देवाल खूब सुंदर बनाव्या खूब सूरत बनाव्या पण माहे खूब अलग अलग योजना होती काढली परंतु देवनी योजना काय आहे परमेश्वरासे फिरा देवासे फिरा हालेलुया देवासे फिरा तो मिळे तावत्याल होदा दुष्ट अपनी चाल चलन और अनर्थकारी अपने सब सोच विचार छोड़कर यहोवा की ओर फिरे आज महाकर्तव्य है हालेलुया देवा से फिरना ज्या देवा धरती आप चलते हैं ज्या देवा आपके शरीर में श्वासोश्वास है त्या देवा से फिरना हालेलुया बीजा वचन वाचू यशाया 45 यशाया 45 45 आणि 5 आणि 6 वचन मीच यहोवा आहे दुसरा कोणी नाही माझ्यापासून कोणी देव नाही माझ्यावाची कोणी देव नाही जरी तू मला ओळखले नाही जर तू मला नाही ओळखेल तरी मी तुझे कंबर बांधे तेरो प्रभु आखाय तो कमर बांधे तुला मजबूत को है तुला दृढ मजबूत को है अशासाठी की यासाठी का सूर्याच्या उगवतीपासून दी निघे ताने आणि मावळतीपासून आणि दी पुढे तालुक मनुष्याने जाणावे माहू हमजिला तुझे मी माझ्या असून कोणी नाही हालेलुया मीच यहोवा आहे परमेश्वर काय आहे मासे भीरो का दो नाही जया 6 वचन जया मासे भीरो का दो नाही, मीच यहोवा आहे, दुसरा कोणी नाही. हालेलुया.
या जुना करारामाय पवित्र शास्त्रामाय तो यहोवा परमेश्वर है के आखे मज वेगळा कोणी देव नाही. हालेलुया. एन तो आखे तुम्हा माँ से फिरा देव को इतिहास तुम्हा माँ से फिरा तुम्हें जी चाल चलन है तुम्हें छोड़ी ने तुम्हा देवा से फिरा. तो देव है के आखे एन तो देव है के भी आखे का मान छोड़ी तुम्हें विश्व में बीरो का तो देव नहीं मिले. या जुना करारामाय तो है के आखे. हालेलुया. जुना करारामाय तो है के आखे आम्ही ओच परमेश्वर नवा करारामाय काय आखे ती वाचिल हा पा. हालेलुया. कारण के जुना करारा परमेश्वर ने जुना नवा करारा परमेश्वर बेन परमेश्वर तो नहीं सके. हालेलुया. कारण बाइबल आखे सुन इजराइल तेरा परमेश्वर एक ही परमेश्वर है. हालेलुया. या बाइबल में है कि लिखला है हे इजराइल सांभळ तारो तारो यहोवा देव ते एक देव छे. हालेलुया. तो ये इजी जुना करारा जो परमेश्वर का है मज वेगळा कोणी देव नहीं मुझे छोड़ दूसरा कोई परमेश्वर नहीं. हालेलुया. आणि तो नवा करार में इनका याक है प्रेषितांचे कृत्य प्रेरितन कृत्य एनो 4 अध्याय आणि 12 वचन. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली या मनुष्यामध्ये दिले गेलेले नाही. हालेलुया. नवा करार में तोच परमेश्वर आज है कि आखे तो जो परमेश्वर जुना करार में आखे तोच परमेश्वर काय आखे. यसाया 45 आणि 22 वचन पाने वाचिता. यसाया पुस्तक 45 अध्याय 22 वचन पाने वाचिता. काय आखे पृथ्वीच्या सर्व सीमा तो परमेश्वर काय आखे ओ पृथ्वीवने ओ धरतीवने बोट ठालो कहाय माझ्याकडे दृष्टी लावून तारण असे तुम्हा नजर का माझ्याकडे दृष्टी लावून पहा कारण मीच देव आहे. काय आखे मीच देव आहे आणि दूसरा कोणी नाही. दूसरा कोणी नाही. હું જ દેવ છું મારા સિવાય બીજો કોઈ દેવ નથી. हालेलुया. ओ जुना करारा परमेश्वर आखे मीच परमेश्वर आहे मज वेगळा कोणी देव नाही. पुढे काय आहे मी आपली शपथ वाहिली आहे. मी आपली शपथ वाहिली आहे. न्यायपणाने माझ्या मुखातून वचन निघाले आहे. न्यायपणाने मा मुयामाने जी वचन निघला आहे ते फिरणार नाही. ती कोई दी फिरणार नाही. ते असे की ती वचन आहे की हे माझ्या पुढे प्रत्येक गुडघा टेकेल मा हुमोर प्रत्येक गुडघा टेका तुझे आणि प्रत्येक जीभ माझ्या पुढे शपथ प्रत्येक जीभ मा हुमोर शपथ खा तुझे का आज तो परमेश्वर है. हालेलुया. काय आखे परमेश्वर माँ अगला प्रत्येक गुडगो टेका तुझे माँ अगला प्रत्येक घुटण वागवळा तुझे माँ अगला माँ झुका तुझे हे काय तो जुना करारा परमेश्वर आखे तोच परमेश्वर नवा करार में काय आखे. फिलिप करस पत्र 2 आणि 10 आणि 11 वचन. फिलिपन पत्र 2 अध्याय 10 आणि 11 वचन. या जुना करारा परमेश्वर तो नवा करारा भी परमेश्वर है. तो यात हेतू हा की स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वी खाली 3 जागा देखाडला आहे. आम्ही योग कुठे विचार का तुम्हा स्वर्गात म्हणजे आकाशमाई गुजराती भाषेमध्ये लिखला आकाशमा मराठी में स्वर्गात. हालेलुया. स्वर्गमाय बीरो जागो देखाडी ये पृथ्वी वय અને तीसरो जागो देखाडे पृथ्वी खाली 3 जागा देखाड्या. स्वर्गामय रांधा धरती नीचे रांधा प्रत्येक काय वाचे आगला प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. तो इस्रायला परमेश्वर तो जुना करारा परमेश्वर काय आखे प्रत्येक जीव अंगीकार करी प्रत्येक घुटण मागला वाकवळा तुझे ती वचना जे ही प्रभू यीशु ख्रिस्त पूरा कोई दिखाड़ है. हालेलुया. तो आखे मज वेगळा कोणी देव नहीं मेरे सिवाय तुम्हारे बीच में कोई परमेश्वर नहीं मैं ही परमेश्वर हूँ. हालेलुया. प्रत्येक गुडगा प्रभू येशूच्या नावाने टेकला जावा आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. काय आपण कबूल करतो का. इमा बाइबल में तुम्हें मोठा बाइबल में लिखला वचन है. हालेलुया. वचन है मा मन हा कादा पस्टर मा मन हा बाइबल काय खेती मन है. जो जुना करारा परमेश्वर तोच नवा करारा परमेश्वर है. लोकने लखले सुवार्ता 24 अध्याय 44 वचन वाचिदा.
जर बेन गोठे बोले दिखाणो जूना करार परमेश्वर भी तोच एने नवा करार भी परमेश्वर तो कहे के होई सके है के महाल कंफ्यूज हो जाए महाल बेन विचारी जाए त्याहटी ओ पुरा वसिला कया खापे लोक 24:44 मग तो त्याना म्हणाला मी तुमच्या बरोबर प्रभू येशू ख्रिस्त बोले मी तुमच्या बरोबर असताना तुम्हाला सांगितलं होते की माझी वचने हीच आहे की मोसेचे नियमशास्त्र म्हणजे उत्पत्ती ते अनुवाद पर्यंत 5 पुस्तक मोसेचे नियमशास्त्र आहे. संदेश हा पुस्तक मलाखी पर्यंत मलाखी लोग संदेश हा पुस्तक येला गया कैसने उत्पत्ती ने मलाखी लोग ये ना हा संदेश व शास्त्रे यात माझ्याविषयी जे लिहिले आहे. स्तोत्र म्हणजे 150 अध्याय गुजराती भाषा में आते हैं गीत शास्त्र मराठी में आते क्या आते हैं स्तोत्र संहिता आणि हिंदी में क्या आते हैं भजन संहिता. हालेलुया. मोसे नियमशास्त्रमय म्हणजे उत्पत्तीने अनुवाद लोग 5 पुस्तक है मोसे नियमशास्त्र आणि संदेश हा पुस्तक है यहोशुआथी लैन मलाखी लोगी संदेश हा पुस्तक भविष्यवादी हा पुस्तक आणि स्तोत्रे म्हणजे गीतशास्त्र 1 ते 150 येथे स्तोत्र संहिता आणि मत्ते मने प्रकटीकरण लोक प्रभू येशू ख्रिस्त येणं. हालेलुया. तर प्रभू काय आहे माझ्याविषयी लिहिले आहे माझ्याविषयी जे लिहिले आहे ते सर्व पूर्ण आवश्यक आहे. दुसरी भाषा है क्या गुजराती में हिंदी का या दूसरी भाषा है तर तेने तेओने कह્યું કે હું તમારી સાથે હતો મેં એ તમને વાતો કહી હતી મૂસાના નિયમશાસ્ત્રમાં પ્રબોધકોના પુસ્તકમાં ગીતશાસ્ત્રમાં મારા સંબંધી જે લખેલું છે તે પૂરું થવું જોઈએ. ये बाइबल किसके बारे में बात करता है प्रभु यीशु मसीह के बारे में बात करता है. हालेलुया हालेलुया हालेलुया. बादी शक्ती यीशु ख्रिस्ता में हमारी है. बाइबल प्रूफ बोले है कलसीकरास पत्र 2 आणि 9 कलसीकरास पत्र 2 आणि 9 यासाठी प्रभू परमेश्वर का आहे मीच परमेश्वर है मज वेगळा कोणी देव नाही. प्रगटे स्तोत्र संहिता 90 देव तुम्हा वाचिले जा देह निघेता आणि दिल बुडेता लोगो या दोघाला उत्पन्न नाही जायला त्या पहिलो आई परमेश्वर आहे हे लोक नाही. हालेलुया. हा 2:9 कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. कोणाच्या ठाई ख्रिस्ताच्या ठाई. हालेलुया. काय व्याख्या येशू ख्रिस्त में मोठी शक्ती हमारे है. हालेलुया. आणि तो सर्व समर्थ देव है त्या भक्ती को राहत्या पाजा येल है आणि तो सर्व समर्थ देव तो योगदी या जगा में येणार है. आज आपहाल जो प्रचार करा आखलो है संदेश वो नाही त्याप्रमाणे आपल्याला चाला आखला आहे. कदा महाल दोष नाही दाखला आहे तो या है तो त्या है तो ते मंडळी है ते मंडळी वाद्य मंडळी बरोबर हे कदा दोष नाही देईना परंतु देवा वचन काय हे ते प्रमाणे चालला. हालेलुया हालेलुया. दोष कदा नहीं वचन है ये वचन माने लेना पे का मैं समरुणी बाई अगर वचन नहीं माने लेती अरे माँ जिंदगी में काय बोठा कोला ते बोठा आंखें देखाड्या 5 मटड़ा कोई चुकी योग सट्टो तो दौड़ी नहीं मालूम नहीं का तुला के समरुणी बाई अरे माँ जिंदगी स्टोरी आखी देनी आणि ते माने लेदा आखा समरुण में दानी गई चला माँ जिंदगी में बोठा कोला ती बाद आंखें देखाड्या ओज ख्रिस्त ही का तुम्हारी ये ओळखीला आणि समरुणी लोक ता याकुबा वेया वई ना आणि काय आखे बाई तो योकले दाखले थी नहीं बेना महाय वो नया आमा विश्वास को जे का जोगा तारणार तो ओझे. हालेलुया हालेलुया. तो प्रभु यीशु ख्रिस्त अंतर्यामी देव है तो महा मना में काय कल्पना है ती बोठार मालूम है. हालेलुया. तो गुप्त स्थान में होडो कदा वसीले से कई यिर्मया 23:23 में लिखला वाचू नहीं टाइम नहीं मावई. हालेलुया. तो सर्व समर्थ अंतर्यामी देव है तो. हालेलुया. तो आखे मी जगाचा प्रकाश आहे मार्ग व सत्य जीवन मीच आहे मी आदि आहे मी अल्फा मी मेलो होतो आता पहा मी जिवंत आहे. हालेलुया. युगानुयुग तो जिवंत है. हालेलुया. तो परमेश्वर जे आपरे गुट खोई त्या परमेश्वर भक्ती को रापायला है आणि तो परमेश्वर है की आखे का मज वेगळा कोणी देव नाही. लूकाने लिखली सुवार्ता 19 अध्याय आम्ही आभाल जे देवा वचन जे मिळलं आहे त्या वचनाप्रमाणे चालणं आहे.
ही जो एक उदाहरण दिलं आहे बायबलमध्ये तुम्हाला देखाडा मागू त्यानंतर उदाहरण देखील आपण बड्डे तरफ जाणार आहे तुम्हाला केलं का जोर जोर में बोलिया कोई माई कथा में हे जलम लांबो ले जाए आई जलम लांबो ले जा आम्ही तुम्हाला कोले वाजे आखिदा हाँ 9 बजे हैं 9:30 10:30 चली गाणे झाले मारून नाही चाले हाँ तबार पूरा कधी हाँ 19 अध्याय लूकनी लपली सुवार्ता 19 कड्या 19 आणि 11 वचन पण आहे वाईस जरूर मी वाची द्या फटाफट गोष्टी ऐकत असता त्याने त्यांना एक दाखलाही सांगितला कारण तो यरूशलेमेजवळ होता आणि देवाचे राज्य आताच प्रगट होणार आहे असे त्यांना वाटत होते हालेलुया बराबर ध्यान दे जाए वाइट टुका में बोले दी हाँ मान लांबा बोलना नहीं पोटे मैंने दृष्टांत उदाहरण काय आखे हमजी लेना है देवा राज्य पाहाय्य ना हे त्या लोकांना वाटे हाँ तो म्हणाला आणि तो जो माहू जो अखला है जो कारोबार होपी जाए परदेश जाए आणि तो है की आखे कोणी एक उमराव आपण राज्य मिळवून परत यावे योग धनी माहू श्रीमंत माहू परदेश जाए राज्य मिळवीन पासी परत येणार आहे तो तो आहे त्या उद्देशाने दूरदेशी गेला आणि तो दूर देश में परदेश आज माहू दुबई जाए यो कोरा कमाया का माहू मालो माल बरोबर है नहीं हाँ तो नहीं जाए तो देवा सेवा को नहीं रहा पड़े अपन क्या नहीं जैसे देवा सेवा को नहीं अपन रोटी चटनी रोटी खाओ आपे तो 10 सके चटनी रोटी खाओ प्रभु का गुण का मावे पैसा ही जे ने माहू ऊंचे उड़े विमाना को तो ऊंचे उड़े एन जो पड़ो ने त्या नामो निशान मिटी जाए वहाँ वही पैसा से ध्यान माधा पैसा काही नाही वायना महाना पह भी कमावले आज चारण ने जे 10 रुपया दोस्ता वाहना पहली तो ही जी श्रीमंत माहू है आणि तो दूर देश आहे हाँ अगला वाच त्याने आपल्या 10 दासांना बोलावले 10 सकाराला द्या 10 दासांना बोलावले हाँ व त्यांना 10 मोहरा देऊन सांगितले 10 मोहर देऊन सांगितले कोले देणे 10 बाई ह्या हुई माझा हा आम्ही परवाडी दी हा का हाँ 10 मोहर देणे पासे मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा आणि या 10 मोहर आम्ही त्या देशामध्ये मोहर त्यो आवे देशा महात्मा गांधी नोट चाले पैसा चालतो आणि 10 मोहर देणे याने काय आखे का तुम्हा व्यापार का धंदो का समजा योगता माहो ले या 10,000 ले काय भी धंदो का होता पैसा कमा ये सारखी गोठ है प्रभु क्या आख्या 10 मोहर देणी आणि त्या लाख्या व्यापार का धंदो का मी धंदो कोणारा मग काय कोणारा धंदो कोण कमाव है ने कमाव है का नहीं कमाव है हाँ खोट जाए तो धंदो छोड़ी दे पासे धंदो कोणारा माहो कमाव है कोला भी 10 रुपया का 20 रुपया का 2 लाख कोला भी पहले धंदो कोणारा माहो कमाव है हालेलुया ध्यान धंदो करा आख्या याने लेन देन करना हाँ पासे 14 वचन त्याच्या नगरचे लोक त्या नगराच्या लोक है क्या आता त्याचा द्वेष करत हालेलुया ओ जो माहो आता ना श्रीमंत माहो 10 मोहर देणी ने त्या विरोध करू त्या विरोध करू हाँ पासे म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले आणि त्या जे माहो तो त्या पासला माहे दवाडे हे के आखी दवाड्या त्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही भाई बाबा तू आम्ही राजा नाही जोसे तू आम्ही राज को है के आम्हाला नाही पोटे तू नाही जोसे आम्हाला हालेलुया त्या लोक एखाला गया भाई तो लोकारोबर आम्हाला नाही जोसे तू आम्हाला राजा नाही जोसे एने पासे काय जाई मग असे झाले की हाँ। तो राज्य मिळवून परत आल्यावर हाँ। ज्या दासांना त्याने पैसा दिला होता हाँ। त्यांनी व्यापारात काय मिळवले काय मिळवले हे पहावे म्हणून हाँ। त्यांना आपणाकडे बोलवण्यास आणि त्या जे श्रीमंत माहो येनो आणि ते काय आख्या माये जे 2 मोहर दिल्यो आणि त्या मोहर त्याला हात दिलिया आणि त्या काय धंदो कोयो कोल्हा कमाव्या त्या पनेमान हिसाब लेना है हा नंतर मग पहिला त्याच्या समोर येऊन म्हणाला पहिलो येन काय आहे महाराज आपल्या मोहरेवर मी 10 मोहरा मिळवल्या आहेत हा त्याने त्याला म्हटले हाँ। शाबास
दासा तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून 10 नगरांवर तुला अधिकार देनो 10 नगरावय ज्या योग मोहर देना ते धंदो कोयो जे के तुम्हाला पोला जे क्या माहो धंदो को है 10,000 देना त्या म्हणे काही माहो धंदो को है भाजीपालो काय बी धंदो को है त्याले योग बेन पैसा मिळता तर योग मोहर देनी तो माहो काय खे महाराज तू ये मान योग मोहर देनेल मै धंदो कोयो एने भिरियो 10 कमायो काय खे भिरियो 10 कमायो म्हणजे या धंदो हारत आणि त्याला क्या 10 नगर आहे तू अधिकारी ते मालिके काय क्या 10 नगर आहे तू अधिकारी ठरवी देना त्या अगला दुसरा येऊन म्हणाला महाराज आपल्या मोहरेवर मी 5 मोहरा कमवल्या त्यालाही त्याने म्हटले तुम्ही 5 नगरांवर अधिकार दिला आणि ते योग मोहर देने त्या योके कोई 5 कमायो आणि त्याला काय क्या 5 नगरावर तो अधिकारी ठरी जाओ अगला मग आणखी एक येऊन म्हणाला महाराज ही पहा आपली मोहरे मी ही रुमालात बांधून ठेवली अगला कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता व जे आपण पेरले नाही त्यांनी कापणी करता तो त्याला म्हणाला तो योग ही न मोहरले ज्याला योग मोहर द्या म्हणजे तो काय खेत्या महाराज आहे महाराज तुये जे मान पैसा देला तुये जे मान मोहर देनेल ती माझ्या बरोबर रुंबाळा बांधीने ठेवी देनेल आणि कारण काही तो जो आहे एक खिजरे मापे जे तुम्ही कहते हैं गरम खोपड़ी माहो तो जो हड़ो कड़क माहो तो मान मालूम आता त्या हटे योग दी तुम्हाने मागे है ये समय मैं तो जी मोहर ये रुंबाळा बांधीन थोई देनेल कारण की तू जैसे वेरला नहीं तेसने तो टोड़ो को तो यानी जैसे थोला नहीं ताने तो गोड़ो को तो ओहड़ा मान मालूम आता आखे पासे तो कया खे तो माहो तो त्याला म्हणाला अरे दृष्टा कया खे जब बेन जहाल योके मोहरे मने योके 10 कमाय त्याल सब्बा सख्या योके मने 5 कमाय त्याल सब्बा सख्या आणि योग जी बरोबर रुंबळा बांधी थोय देनी आणि तीच परत लेन दे त्याल कया खे त्याल दुष्ट दासा मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो हालेलुया तो मुये के तो न्याय कोई दी हे के त्याला किया मी करडा माणूस आहे आई जर खिजरे माहो हे जे मी के ठेवले नाही आणि जिस मैं नहीं थोबी ते उचलून घे तेसने आई तो आई ले लेता हां जे मी पेरले नाही आणि जिसने मैं पोई हा नाही त्याची कापणी ते त्या कापणी को हूं हे तुला ठाऊक हे के तुला मालूम आता तेरू मग तू माझा पैसा पेटीवर का ठेवला नाही त्या हटी माझे पैसा ते व्याजावर का नाही देना तो व्याज देतो तर तो भीरा पैसा येता म्हणजे तो धंदा होतो कामणी होती अगला ठेवला असता तर मी येऊन आई येऊन वसूल केला व्याज सहित तो पाने वसूल करतो मग त्याने जवळ उभे राहणाऱ्यांना सांगितले यापासून ती मोहर घ्या व त्याच्या जवळ 10 मोहरा आहेत त्याला द्या या पाने जी मोहर आहे त्या पाने मागिला आणि ज्या पाने 10 मोहर आहे त्याला द्या ते त्याला म्हणाले महाराज त्याच्याजवळ तर 10 मोहरे आहेत आणि ते माहे आखे कायला पाहिजे 10 मोहर आहे आखे मी तुम्हाला सांगतो आई तुम्हाला चुला खूप ज्या कोणाजवळ ज्या पाय हे त्याला दिले त्याला देवा माई आणि ज्याच्याजवळ नाही ज्या अगर पाय नाही हे त्याचे जे आहे ते देखील त्या पाय जी हे ती मी मागेले माई हालेलुया हालेलुया भावही या दखला अर्थ काय आहे जे 10 मोहर त्याला धंदा करा राख्यो आणि ते मोहर म्हणजे काय आहे अगला मचिदा 27 होतो मचिदा आता ज्या माझ्या वैऱ्याच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांना येथे आणा व माझ्या देखत ठार मारा हालेलुया तो जो माहू काय आखे त्या महाल नाही तुझे ते माहे काय आखे ही योग वचन वाचिदा 14 वचन वाचिदा अजून 14 वचन वरती त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत त्या नगरा लोक त्या विरोध कोण काय आखे म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितलं त्याने आमच्यावर राज्य करू आम्ही वय राज करा तुझे नाही बाबा लो महाराजा नाही तुझे काय आखे त्या लोक आम्ही वय राजा तुझे अशी आमची इच्छा नाही एलो आम्ही वय राज करा तुझे नाही आणि 27 वचन वाचिदा आम्ही आता ज्या माझ्या वेरी मी त्यांच्यावर राज्य राज्य करू नये असे होते
त्यांना येथे आणावं, माझ्या देखत ठार मारा. हालेलुया, हालेलुया. भावे मोठं मर्म है या वचना अर्थ काय है, ई मोहर काय है, ई पैसा काय है. प्रेषितांचे कृत्य 3 अध्याय आणि 6 वचन. ई वचन काय है, ई मोहर काय है, पैसा काय है ते. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही. हालेलुया. ह्याल मोहर देणे, ह्याल पैसा दिला धंदा करासाठी, पण पेत्र आखे माझ्याजवळ सोने किंवा रुपये काही नाही, परंतु पण जे आहे ते तुला देतो. हालेलुया, हालेलुया. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. त्या लेंगडा महालाखेल सोना रुपा मोपाय नाही. हालेलुया. ईद या त्या पैसा है, ई ती मोहर है. ई मोहर अगर है का पाए ती मोहर आप है आपहाल ती धंदो को राखियो, व्यापार को राखियो. हालेलुया, हालेलुया. आणि ती मोहर प्रभू येशू ख्रिस्त नाव है. आणि ती मोहर ज्याला योग मोहर देनी कोले कमाए 10 कमाए, बीजा कोले कमाए 5 कमाए, आणि योकाल योग देनी बरोबर रुंबाळा माहित होय देनी. या अर्थ है के बाबो है प्रभु येशू ख्रिस्त नाव ही मोहर है. जय प्रभु येशू ख्रिस्त नाव बपतिस्मा लेदला है, ले लेदा एंती रुंबाळा बांधीन थोय राख्या, पोते पोची गयो बीजा लाख्या ज नहीं थी. भाई है के पाप समा हटे है के वचन नहीं आख्या तो रुंबाळा बांधीन थोय देना तो माहो तोड़ो है. अगर योग मोहर लेदी या अर्थ बोठाल मोहर देना में जहाँ प्रभु येशू ख्रिस्त नाम बपतिस्मा लेदला है, येशू ख्रिस्त त्या पोवी लेदलो है, त्या पे ती मोहर है. हालेलुया. त्या पे त्या पैसा है, या पैसा धंदो को राख्यो, लेन देन को राख्या, व्यापार को राख्या. कया जापा बाइबल पवित्र शास्त्र में मोठ्या मोठ्या आज्ञा काय आखे, जे के तो प्रेम को ते के तो शेजारी होय प्रेम को. हालेलुया. शेजारी प्रेम को जर खरा आपल माहिती पडेगी ही खरी वाट है. प्रभु यीशु ख्रिस्त सर्वशक्तिमान देव है, तो अनादि काळ ते अनंत काळ सुधी तो ईश्वर है. मार्ग सत्य जीवन आदि अंत अल्प मेगा सर्व समर्थ देव तो है. और मालूम पड़ी गया ई गोटा पाए बीजा लाखी दिखाड़ ई ती मोहर है. याल तो धंधो को राख्यो, या लेन देन को राख्या. काय आपण सुवार्ता सांगितली का, मार्ग करणे लिखली सुवार्ता 16वा अध्याय आणि 15-16 वचन. मार्ग लिखली सुवार्ता 16वा अध्याय 15-16 वचन. ये जे धंधो को राख्यो, व्यापार को राख्या, ते मोहर देनी. ती मोहर हमें पे है का, जर ती मोहर नाही है तर त्याला काय आख्या, माझ्या देखत त्यांना ठार मारा. हे के तो योग थी आखी तो काल आखी ती तुम्हारा पास देखाडो. हाँ तेने तेओने कह્યું કે આખા જગતમાં જઈને આખી સૃષ્ટિને સુવાર્તા પ્રગટ કરો. જે કોઈ વિશ્વાસ કરે બપતિસ્મા લે તે તારણ પામશે, અને જે વિશ્વાસ નહીં કરે તો अपराधी गुનેગાર ठरी. योग उठियो, लेन देन को धंधो को राख्यो प्रभु. हालेलुया, हालेलुया. शेयर को राख्या. आज माहो मोबाइल में शेयर को है मैसेज शेयर का. अगर शेयर नहीं कहा तुम्हें भाई आफती मैसेज जर भी होला मोबाइल में मैसेज को था ने तुम्हें अगर यो का भी चल 10 महाल शेयर का तुम्हारे प्रभु आशीर्वादी काय आशीर्वादी एक खरी गोट तुम्हारे वचन नहीं आखे देना बीजा जोगा बादिया व्यवहार तुम्हारा शेयर कोइन काय तुम्हारा आशीर्वाद मिली. हालेलुया. बाइबल में है के वचन शेयर को राख्या. सर्व जगात जाऊन सर्व सृष्टीला सुवार्ता घोषित करा. जो विश्वास धरी बपतिस्मा लेते तारण नाही तर शिक्षेस पात्र ठरेल. हालेलुया. तो ये लेन देन कौन है, मोहर. अगर ये मोहर नहीं है, ये मोहर नहीं है, मत्ती लिखली सुवार्ता 22वा अध्याय, मत्ती लिखली सुवार्ता 22वा अध्याय आणि 11 वचन. तो काय आखी आपण ही लूक 19:27 में वच्या, ज्यांना ज्या जेवो चाहता न होता कि हूँ तेव पर राज करूं तेव न ही लावो, मारी आगळ मारी नाखो. कहा आखे प्रभु, कहा त्या वचना अर्थ काय है, त्या वचना अर्थ ओ है 11 वचन. हाँ मग राजा पाहण्यात आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख ना घातलेला असा एक मनुष्य दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, ओ मित्रा, तू लग्न पोशाख पहर्या विना અહીં કેમ આવ્યો? हाँ कसा शिरला? हाँ त्या महाल काय उत्तर देता नहीं नो भाबो. जेके योग मोहर देने त्या महाल धंधो को राख्यो, व्यापार को राख्यो, त्या माहे रुंबड़ा मानी थोवी राख्या. त्या रको तो माहू काय आखे त्याला उत्तर देता येना नहीं.
कारण काय त्याच्याजवळ लग्नाचं वस्त्र नाही होतं. हालेलुया. आणि त्याला बोलता नाही ना जे के ओ योग मोहर वाळो त्या महाराजा पाहिजे नो एना खेका तो जी मोहर ई माय रुमाळा बने थदे त्याला काय क्या दुष्ट दास. हालेलुया. ताबा कोडे दास ते देवा अगला फाल सबासी लेणारा दास बोलणं आहे का दुष्ट दास बोलणं आहे. हालेलुया. हालेलुया. हा काय बचा मत आहे माहिती. तेव्हा राजाने चाकरास सांगितलं काय सांगितलं याचे हात पाय बांधून त्याला घेऊन जा व बाहेरील अंधारात टाका. बाहेर अंधारामध्ये त्याला टाकी दा. तेथे रडणे व दात खाणे आहे तो कोह जागो ही नरका जागो ही भावोई. हालेलुया. आता लोक 19:27 में केवाच्या या जामा दुश्मन यहाँ नहीं इच्छा लगे काय ते हवे राज को यहाँ ही माँ अगला लिया माई टाकीता एन ओ जो प्रभु ही कया खे का या हाथ पग बांधा आणि त्या अंधार में टाकीता रोडना कृष्ण. हालेलुया. अगर ती मोहर नाही हे भावो है जी वस्त्र नाही हे परिस्थिती होणार आहे. हालेलुया. हे देवा वचन हे यासाठी आभाल आहे आज धंदो कोना जे दाखला अर्थ काय आपा लेन देन शेअर करा आख्या आपा बजी गए बिचाले पछाडीला. हालेलुया. वो आपे प्रेम है. हालेलुया. योग माह तुम्हाला 10,000 देती माह परत तुम्हाला पसी 10,000 दी काही नाही बदा बराबर जया परंतु ओढो प्रेमिका का महाल कधी पसी त्याला परत देता येई नाही आणि तो प्रेम प्रभू येशू ख्रिस्त प्रेम है. हालेलुया. हालेलुया. आणि तो प्रेम आज या दुनिया में होता फिरता आने जोडे भाबोही आज प्रेम या जगा में रहिलो नाही है. हालेलुया. या जगा में प्रेम नाही फक्त प्रेम कोणाला तो आख्या जगावे प्रेम को यो आखा जगावे ये धरती पाठे जुला की दुनिया है बाधावे तो प्रेम को यो. हालेलुया. बाधावे तो दिव दाड़े बाधावे राती वाढ़े तो प्रेमी परमेश्वर है. हालेलुया. योग दी आपे घर ना माहू आपे शेजारी माहू आपे गोऱ्या माहू आपे प्रेम नहीं करी पेन तो प्रेमाळ परमेश्वर है. हालेलुया. त्या शरणचा त्या वचन काय हिती वनया तो काय आखे त्या वचन तमा वनया. हालेलुया. कारण की वचन स्वर्गात ले जाई कदा माहू कदा रेवरण कदा पास्टर काही नाही बदा हारा है परंतु महा थमई तारण नहीं है. हालेलुया. ई वचन महाल स्वर्ग में ले जाणार है पाण्यापासून आत्म्यापासून जन्मलेल्या वाचून कोणाच्याने देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. हालेलुया. हालेलुया. त्यासाठी या जगामध्ये कादा नाही खरी या दुनिया में कादा नहीं. हालेलुया. येशू ख्रिस्त हमें बाधा प्रभु है त्यात हम बदा असडो है. हालेलुया. त्यात हम जीवन समर्पित कोईदा तो सर्व समर्थ देव है प्रभु येशू ख्रिस्त नाम बपतिस्मा लेना प्रेसी 2:38 प्रमाणे. हालेलुया. तो आपे पाप क्षमा तारण नहीं सके आपे नवा जीवन आपे जीवना परिवर्तन नहीं सके आणि प्रभु आपल्याला नवा जीवन दे. योग वचन वाचिल हा पाण्यापासून आत्म्यापासून जन्मलेला वाचून यहान 3:5 तर देवाराज में ये प्रमाणे माहो जई सके. हाँ हो तने खचित कहूँ छू जो कोई माणस पाणी पीता आत्माथी जन्म्यो न હોય तो देवना राज्यમાં જઈ શકતો નથી. દેવના રાજ્યમાં જઈ શકતો નથી. દેવારાજમાં જઈને આજે આખી દુનિયા કઈ બોમલે હે દેવારાજમાં જઈને હે તૈયારીઓ जा વર્ગે જઈને હે તૈયારીઓ ના એટલે કાઈ ફેરન લવલી લાવીને કાઈ તરો આઈબ્રો કોઈન કાઈ ब्यूटी पार्लर में जઈને તૈયારો નહીં કોટ નહીં હે तुम आखो दी बीता तैयार रहते वर्गा में नहीं जाओ वर्गा में जाने यो कुछ वाटे प्रभु यीशु ख्रिस्त वर्गीय राजा है. हालेलुया. तो त्या लोकाला येणार पेसित 1:11 में वाचिले जा काय उचे गलिली पुरुष काय उचे बारे हा ओ यीशु जे के वादळात बोही जरी हो तेके पास प्रेम त्या मंडळी लोकाला येणारो है. हालेलुया. हालेलुया. क्योंकि आने वाला है वो आएगा वो कभी देर नहीं करेगा. हालेलुया. केम के जे आवनो छे ते चेक थोड़ी बार मावसे ते विलंब करसे तो प्रभु येणारो है त्या लायक बनना है आपहाल त्या समोर उभा रहना है आपण वचन प्रमाणे रहिए तो नहीं तो पसे नहीं. हालेलुया. तो वचन प्रमाणे आपहाल आपे जीवनाल पदरेना है देवा से फिरा सलो समय है काही कादो कादा काही नहीं है आपे जो प्रभु है तो बदा है. वाच्या काय वाच्या नहीं ने अनुवाद 32:39 पासे मा बोलना समोर पासे बर्थडे तरफ जाणार है 3 वचन वाचिन केक कापू आपा. हाँ 32:39 अनुवाद. हाँ मैं ही वही हूँ मेरे सिवा कोई देवता नहीं. मैं मार डालता हूँ मैं जिलाता हूँ मैं ही घायल करता हूँ मैं ही चंगा करता हूँ
मेरे हाथ से कोई छुड़ा नहीं सकता। हालेलुया। त्या परमेश्वर तो महाल प्राणहार करणारा, प्राण दान देणारा तो परमेश्वर आहे। त्या परमेश्वरात आम्ही जीवन होपिदा आणि तो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त या नाव आहे। हालेलुया। आणि बोलणे किंवा करणे हे वचन कलसी करसपत्र 3:17 ती वचन वाचणार आहे आपण एक बियले हे। हाँ, बोलने किंवा करने कलसी 3:17 वचन में या काम में जो कुछ भी करो सब प्रभु यीशु मसीह के नाम से करो और उसके द्वारा परमेश्वर पिता का धन्यवाद करो। हालेलुया। जो कुछ भी करो, केक कापो, कुछ भी करो, वचन करो, बपतिस्मा लो, कुछ भी प्रार्थना करो प्रभु यीशु के नाम से। बाइबल बोलता है, मैं नहीं बोलता। हालेलुया। हालेलुया। तो आप मध्ये केक ये लगे केक बारे में यो बेन 3 वचन केक बारे में। पहिले थेसलोनिकरसपत्र 5 आणि 18 वचन। पहिले थेसलोनिकरसपत्र 5 आणि 18 वचन। सर्व स्थितीत आज काय स्थिती है? बर्थडे। हालेलुया। बर्थडे सर्व स्थितीत उपकार स्तुती करा। आज बर्थडे है काय नावाच्या सालोमी ही नाव लोकला आहे। सालोमी कोले वर जाय 18 पुरे जाई ना। अरे वा, चल 18 वर पुरे जाय 19 वर लागणार आहे। सालोमी कुमारी ती आज बर्थडे है। सर्व स्थितीत उपकार स्तुती करा। देववचन काय आहे? बर्थडे रांधा काय भी रांधा सर्व स्थितीत उपकार स्तुती करा। परमेश्वराची उपकार स्तुती करा। हा, कारण तुमच्या विषयी ख्रिस्त येशू मध्ये देवाची इच्छा ही काय आहे? देवाची इच्छा आहे। आपण उपकार स्तुती करतो, काय करतो? देवाची इच्छा आहे। हालेलुया। तर उपकार स्तुतीसाठी ती केक आणलेली आहे। दुसरे वचन एफिसकरसपत्र 6 आणि 1-2 एफिस 6 1-2। हाँ, छोकरा प्रभु माँ तुम्हारा माँ अपनी आज्ञा मानो पहाई 18 वर्ष सालों में जाई है पण यह भा दिन मेरा पुण्य। हालेलुया। ये वचन साले में हटी नहीं है, प्रत्येक महाटी है। हालेलुया। ये साले में हटी नहीं। अय्या बा आज्ञा मना ले पोहिम बोटले या पहाटीज नाही जुवान पोहिम बोटले जुवानी हटी नहीं डाया हटी 45-55 वर्ष जोले भी होते हैं। ती माहो भी डया महल त्रास दे हाजे मैं जुम्मन में देखला है। हालेलुया। जे यह बा होणारे तुम्हाल बोठे को थे ने त्या यह बहाल जो डाया होते ने तो परिवार त्या से होई नहीं। वचन काय आखे? छोकराओ तुम्हारा माँ बाप ने आज्ञा मानो। हालेलुया। प्रत्येक महा फरज है। डाय असो, जुवान असो, बाळपण असो, कोणीही असो आईया भाल मान देना कोहड़ा में पिदल्या रया काय भी रया पेन त्याई के पहाल मोठे कर दी त्याल मालूम है। हालेलुया। यानी माँ जगा गोजा मन नहीं काढून देवा वचन है। आईया भाग ने मानना। अगला यथा योग्य से काय आखे? तारे बाप नो तारी मानो सम्मान आज्ञा मना आखला है। सलोमी कुठे आहे? हाँ, चलिए पुढे ये वचन तुझ्यासाठी आहे। हाँ हाँ, तर बोठा हटे हे तर आज्ञा आज्ञा मना। हा पछी काय है? वचन युक्त आज्ञा है। ये वचन है यहाँ पे गोजा मने नहीं पे डोका मने घोटने है। हालेलुया। ये वचन युक्त आज्ञा है। यह भागल्या मानना। हालेलुया। मस्त। हाँ, तर बीजा वचन नीति वचन 22:6 आणि 23-13 बेन वचन वाचीन एक पासे प्रार्थना कोइन आपण केक कापणार आहे। नीति वचन 22:6 मुलाच्या स्थितीत अनुरूप असे शिक्षण त्याला दे म्हणजे वृद्धपणाही तो त्यापासून परावृत्त होणार नाही। कारण काही पहाल म्हणजे शिक्षण देणं कहा तर ती डाया आहे तर मी हा मा ह्या बमान हे के ही गाडे तर ती त्याला आठवण होई हरी शिक्षण हरी वाट। हालेलुया। 23-13 हाँ, मुला शिक्षा करण्यास अनमान करू नकोस कारण त्याला छडी मारल्याने तो मरणार नाही म्हणजे त्याला ठोकणं आहे की बिघोट नाही। हालेलुया। शिक्षा द्या का त्या पहाले नाचणे उसरे छडी मारल्याने तो मरणार नाही
पुढे झालं का? तू त्याला छडी मार, तो त्याला छडी मार आणि अधोलोकापासून त्याचा जीव वाचव. काय कारण? छडी मारणं, लाकडी ठोकणं काय कारण? म्हणजे गलत रस्त्यावर ती माहू नहीं जातो जे, गलत रस्त्यावर पोहो अधोलोकामध्ये नहीं जाणजे, नास में नहीं नरकामध्ये नहीं जाणो जे. हालेलुया. ये आपे परिवार जिम्मेदारी है. तर सलोमी जी वचन वाचिता कलसे 3:17 अजून कलसे 3:17 कलसी करसपत्र 3 या. सलोमी या, त्याचे वडील या, इकडे या. बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा, आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही करता सर्व प्रभू येशूच्या नावाने करा. हालेलुया.